जग में बुद्ध का नाम है, यही हमारी शान है। महाबोधी विहार ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त, महाबोधी विहार ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त। अरे जग में बुद्ध का नाम है, यही भारत की शान है। विहार ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त, महाविहार ब्राह्मणांच्या तावडीतून मुक्त। वंचित बहुजन आघाडी शिर्डी शहर, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन युवा आघाडी यांच्या वतीने शिर्डी शहर अध्यक्ष संतोष भगवान गायकवाड उर्फ बाळू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बुद्धगया महाविहार कायदा 1949 ऍक्ट रद्द करा, तसेच बुद्धगया येथील महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे यासाठी शिर्डी शहरातून शांती मार्च काढण्यात आलाय। शिर्डी शहरातून घोषणा देत हा शांती मार्च शिर्डी प्रांत कार्यालयावर धडकला। यावेळी शिर्डी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। जिल्हा अध्यक्ष प्रवीण लाट, शिर्डी शहर अध्यक्ष संतोष उर्फ बाळू गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष आहिरेताई, सुनील वाघमारे, जिल्हा महासचिव शाखा सचिव राहुल गायकवाड, शिर्डी प्रसिद्ध प्रमुख दीपक रणधीर, संदेश मोरे, राहता शहर अध्यक्ष महेश पाखरे, विलास लिनार, शिर्डी शहर उपाध्यक्ष परेश बागुल, शिर्डी शहर संघटक आनंद सोनवणे। वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आमचे श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर आणि भीमराव यशवंत आंबेडकर बुद्ध गयामध्ये बिहारमध्ये जे जागतिक दर्जाचं जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आमच्या मागण्या एवढ्याच आहे की 1949चा जो ऍक्ट आहे, जो कायदा आहे का, ते ब्राह्मणांच्या ताब्यामध्ये जे बौद्ध गयामधील जे बौद्ध विहार आहे, ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली, भगवान बुद्धांचा त्या परिसरामध्ये जन्म झाला आणि भगवान बुद्धांचा इतिहासकालीन वारसा सांगणारा वारसा त्या बिहारमध्ये आहे। आता डुंगेश्वरीमध्ये ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्या ठिकाणी सुजाताचं जे खीरदार आहे, सुजाताचा जो महल आहे, त्या ठिकाणी तिथल्या ब्राह्मणांनी, तिथल्या मनुवाद्यांनी ते ठिकाण देखील ताब्यात घेऊन एक पोट भरायचं साधन निर्माण केलेलं आहे। ती बुद्धांची भूमी आहे। त्याच्याच बाजूला जो डुंगेश्वरी पर्वत आहे त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी 6 वर्ष तपश्चर्या केली, त्या ठिकाणी देखील ब्राह्मणांनी त्याचाही ताबा घेऊन त्या ठिकाणी पोट भरायचं साधन केलेलं आहे। त्या ठिकाणी संपूर्ण जगभरातून बौद्ध अनुयायी करोडो दान त्या ठिकाणी भेटतं। ते बौद्धांचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी भगवान बुद्धांचं जे बुद्धगया महत्वाचं ठिकाण आहे त्या ठिकाणी देखील ब्राह्मणांना पिंडदान, अंधश्रद्धेसारखं ज्या भगवान बुद्धांना विज्ञानवादी धम्म आम्हाला या भारत देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये विज्ञानवादी धम्म बहाल केला, त्या भगवान बुद्धांच्या बुद्धगयामध्ये काही मनुवादी ब्राह्मण त्या ठिकाणी घुसलेले आहे। त्यांनी बुद्धगयाचा ताबा घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी विज्ञान सांगितलं जातं त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या हातून कर्मकांड केलं जातं। आणि म्हणून आमची एवढी मागणी आहे भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं की बिहार सरकार असेल किंवा मोदी सरकार असेल, केंद्र आणि बिहार सरकार यांना आमचं आश्वासन आहे, यांना आमचं सांगणं आहे का येत्या काळामध्ये तुम्ही जर बुद्धभूमी खाली केली नाही ते बौद्ध गया हे ठिकाण जागतिक दर्जाचं आहे। चीन, जपान, थायलंड, श्रीलंका, अमेरिका, भारत या संपूर्ण देशाचं ते जागतिक दर्जाचं देवस्थान आहे आणि ते सध्या ब्राह्मणांनी त्याच्यावर कब्जा केलेला आहे। आणि म्हणून मोदी सरकारला आमचं कळकळीचं सांगणं आहे, आमचं नितीश कुमार सरकारला कळकळीचं सांगणं आहे की त्या ठिकाणी जे मनुवाद्यांनी कब्जा केलेला आहे त्वरित त्यांना त्या ठिकाणी हटवावं आणि त्या ठिकाणी जागतिक दर्जाचे जे बौद्ध भिक्खू आहे, जागतिक दर्जाचं जे नेतृत्व आहे आमचं, अशा नेतृत्वाच्या हातात ते बौद्ध गया ते ठिकाणी द्यावं। म्हणजे खऱ्या अर्थाने प्रत्येक धर्मियांना प्रत्येक धर्माच्या मंदिरामध्ये जाण्याचं स्वातंत्र्य आहे आणि म्हणून बौद्ध धर्मियांना देखील जे जागतिक दर्जाचं बौद्ध गयातील महाबोधी विहार आहे तेच जर बौद्धांच्या ताब्यात नसेल
तर आम्हाला आमची लढाई अशी रस्त्यावर उतरून आम्हाला लढावं लागत आहे. आणि म्हणून केंद्र आणि त्या बिहार सरकारला आमची विनंती राहील का यापुढच्या काळामध्ये जर आमच्या आंदोलनाची तुम्ही दखल घेतली नाही, कारण आम्हाला बुद्धांनी शांतीचा मार्ग शिकवला आहे, म्हणून आमचं प्रत्येक आंदोलन हे शांततेच्या मार्गाने असतं. पण आमच्या एका डोळ्यात शांती आहे आणि एका डोळ्यात क्रांती आहे, म्हणून आमची क्रांती तुम्ही उचलित व्हायला लावू नका. म्हणून त्या केंद्र आणि राज्य सरकारला आमचं आव्हान आहे, हे आंदोलन आम्ही शिर्डी प्रांत कार्यालयावर नेत आहोत. त्या ठिकाणी शांततेच्या मार्गाने हे आंदोलन होत आहे. पण या पुढच्या काळामध्ये जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर याहीपेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन, त्यामध्ये मग रास्ता रोको असेल, जेल भरो असेल, आत्मदहन आंदोलन असेल, अशा प्रकारचे आंदोलन भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य, अहिल्यानगर जिल्हा, शिर्डी शहर असेल, राहता तालुका असेल, अन्य सर्व समविचारी पक्षाच्या वतीनं हे आंदोलन अजून पेटत राहणार आहे. म्हणून आमचं मायबाप सरकार, मोदी सरकार आणि बिहार सरकार, तुम्हाला आमची कळकळीची विनंती आहे की महाबोधी विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यातून आपण मुक्त करावं. तंत्र, न्याय, हक्क आणि गुलामीतून मुक्त करण्याचा धम्म, तो धम्म आम्हाला अनुसरण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. म्हणून आम्हाला धम्माच्या मार्गाने जाऊ द्या. नाहीतर बाबासाहेबांनी सांगितले की तुम्हाला संघटित होऊन संघर्ष करावा लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धम्म दिलाय. धम्म सांगतोय, बौद्ध सांगतात की शांततेचा मार्ग. भगवान बुद्धांचा धम्म व शांततेचा मार्ग आम्हाला देत आहे आणि बाबासाहेबांनी आम्हाला शांततेचा मार्ग दिलेला आहे. म्हणून आम्हाला बुद्ध हवे आहे, आम्हाला युद्ध नको. म्हणून निश्चित कुमार सरकारचा मी पुन्हा या ठिकाणी निश्चित करते आणि थांबते. जय भीम, नमो बुद्धाय, जय श्री. यामध्ये आपण जे काही निवेदन दाखल केले हे निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत शासनाला त्या निवेदन मागणी आपण कळवणार आहोत. शासन त्यामध्ये योग्य ते निर्णय घेईलच. कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.